एक महत्त्वाची बातमी, लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना पक्षात आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। दानवेंना निवडणूक संचालन समितीचे प्रदेश संयोजक हे पद देण्यात आलंय, तर हे पद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या समकक्ष असणार आहे। पक्षाला दानवेंकडून घवघवीत यश मिळवून देण्याची अपेक्षा आहे आणि याआधी सुद्धा खरं तर दानवेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र सांभाळली होती। लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर दानवेंचं पक्षात पुनर्वसन केल्याचं आता बोललं जात आहे। आता बातमी परभणीतून आहे। मुसळधार पावसामुळे परभणी शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। या पावसाचं पाणी पुलावरून वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा यामुळे संपर्क तुटलेला आहे, तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। शेतशिवारामध्ये सुद्धा पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं कळत आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालाय। उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आणि त्यामुळे संपूर्ण हा परिसर जलमय झालेला आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे, त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। एकूणच परभणीतलं हे जनजीवन विस्कळीत झालंय। आलेला घास पोळे कसं नाही जर वाहून गेला तर काय करावं काय नाही पंचायत पाहिजे जाणारा रस्ता समजा बंद झाला, हे काय पाणी झालं जर वाहून गेला तर काय करावं काय नाही पंचायत पाहिजे।